त्या दिवशी तरी सावित्रीबाईंची शाळा आठवते का? भारतात मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केलं असं विचारलं तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचं नाव येतं. पण ते कुठे सुरू केली असं विचारलं तर कुठल्या तरी वाड्यात सुरू केली होती असं आपल्याला ऐकायला मिळतं. आणखी पुढे जाऊन ते कोणत्या वर्षी असं विचारलं तर आपल्यापैकी बहुतेकांना ते सांगता देखील येत नाही. 1 जानेवारी 1848 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. इतरांच्या मुलींना शिकवण्याआधी आपल्या घरातील स्त्री शिकलेली पाहिजे आणि सोबतच मुलींच्या शाळेला एक महिला शिक्षिका पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन त्याने आधी पत्नीला शिकवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका केलं. त्यांच्या या महान कामाला अनेक जातीवादी आणि धर्मवेड्या लोकांनी विरोध केला, पण कोणाच्याही विरोधाला न जुमानता न डगमगता सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांनी मुलींना शिकवण्याचं हे काम नेटाने पुढे सुरूच ठेवले. जेव्हा ही शाळा सुरू करण्यात आली तेव्हा सावित्रीबाई फुले यांचं वय अवघे 18 वर्ष होते. 1848 रोजी या मुलींची संख्या फक्त 6 होती, पण ते वर्ष संपेपर्यंत ही संख्या 40 मुलीपर्यंत येऊन पोहोचलेली होती. अनेक संघर्ष करत सावित्रीबाईंचा हा शिक्षण प्रसाराचा उपक्रम पुढे सुरूच राहिला. हा झाला इतिहास, पण अखंड देशात स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचे बीजे पेरणाऱ्या आणि फुले दाम्पत्याच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या शाळेची आज 172 वर्षानंतरची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झालेली आहे. वाड्याची सद्यस्थिती पाहिली तर अंधाऱ्या खोल्या, पडलेल्या भिंती, कोलमडून पडलेले लाकडी खांब, जमलेली धूळ आणि झाडांनी व्यापलेले अंतर्गत परिसर अशी काहीशी आहे. वाड्यात आज जाण्यासाठी पटकन लक्षात येईल असा रस्ताही नाही. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलींना शिक्षणाचं दार खुले करणाऱ्या या वाड्याची अशी दुरावस्था झालेली आहे. याकडे शासन प्रशासनाचं तर दुर्लक्ष झालंच आहे, पण ज्या स्त्रियांसाठी ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे, मला त्या स्त्रियांना या दुरावस्थेबद्दल विचारायचं आहे. आपल्याला आपला वाढदिवस, शाळेचा पहिला दिवस, नोकरीचा पहिला दिवस, पहिली पगार आणि पहिल्या पगारीतून पहिल्यांदा काय खरेदी केलं होतं तेही क्लिअर आठवतं, पण आठवत नाही ती पहिली शाळा, आठवत नाही तो भिड्यांचा वाडा, पहिले शिक्षक, पहिली शिक्षिका, आठवत नाही आपल्याच परिवर्तनाचा इतिहास. आजही मुलींना, स्त्रियांना व्यासपीठावरून बोलताना विद्येची देवता सरस्वती आठवते, पण सावित्री आठवत नाही. जिनं शेण माती अंगावर झेलली, लोकांनी मारलेले दगड-धोंडे अंगावर घेतली, जखमी झाली, कर्मठ समाजाचा अत्याचार सहन केला, ती कोण? ती सावित्री तुम्हाला का आठवत नाही? जी घरातून निघताना पिशवीत एक लुगडं टाकायची आणि अंगावर एक नेसायची. शाळेत पोहोचेपर्यंत तिचं लुगडं शेणा मातीनं भरून जायचा आणि शाळेत गेल्यावर पिशवीतलं लुगडं काढून घ्यायची आणि अंगावरचं लुगडं शाळेत धुवून वाळत टाकायची आणि पुन्हा मुलीला शिकवायला सज्ज व्हायची. तेवढ्याच उर्मीने आणि त्याच आत्मविश्वासाने पुन्हा घरी परत जाताना तोच प्रवास तिच्या वाट्याला असायचा. हे सगळं आजच्या या स्त्रिया का विसरत आहेत? मठ मंदिरात लाखाने सहज देणग्या देतो आपण, ती द्यायला देखील काहीच हरकत नाही, पण जिथून आपली सुरुवात झाली त्या वाड्याच्या सुशोभीकरणासाठी, तो जतन करण्यासाठी 1 रुपया पण खर्च करण्याची मानसिकता नाही का आपली? राजकारणात आरक्षणासाठी किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा मागताना, स्वतःच्या मनाने लग्न करताना आपण स्त्रिया भांडतो. एवढंच कशाला, महानगरपालिकेच्या बसमध्ये डाव्या बाजूला बसण्यासाठी देखील हक्काची जागा पाहिजे म्हणून आपण भांडतो. हेच तुम्हाला आम्हाला आवाज उठवणं ज्या फुलेनं आणि ज्या जागेनं शिकवलं त्या आपल्या पहिल्या शाळेसाठी नाही का भांडू शकत? आज पडझड झालेला तो वाडा स्वतःचं अस्तित्व टिकेल की नाही अशा अवस्थेत उभा आहे. आपल्या शाळेचा बोर्ड दुकानच्या गर्दीत हरवलेला आहे. नुकतीच काही दिवसापूर्वी सावित्री ज्योती ही मराठी मालिका कदाचित आपल्यामुळेच बंद पडली नव्हे, ती बंद करावी लागली, कारण आपला इंटरेस्ट तर सासू सुनेच्या भांडणात, बबड्याच्या कुरापती आणि शेणाची कारस्थान यात आहे, पण आपल्या ऐतिहासिक पारंपरिक मालिका सांगणाऱ्या मालिकामध्ये नाही. सावित्रीबाई फुले होत्या म्हणूनच आज मुली शाळेत जातात, उच्च शिक्षण घेतात, त्या डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, सैनिक बनतात. हे केवळ त्यांच्या त्यागामुळे आणि संघर्षातूनच शक्य झालेले आहे. त्या खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि शिक्षक तज्ज्ञ होत्या. त्यामुळे त्यांच्यामुळेच आज आपण मोकळेपणाने शिकत आहोत. त्यामुळे आजपासून आपण असं ठरवूया की आपणही सावित्रीबाईंच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण घेऊ आणि इतरांनाही शिक्षणाचं महत्त्व सांगू. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते. जय सावित्री, जय फुले. धन्यवाद.